मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान होणार उपलब्ध। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घोड्यावर बसून निदर्शनं। फडणवीसांनी बैलगाडीनं प्रवास करावा। ठाण्याच्या महापौरांना टीएमटी मधून प्रवास करण्याचं पत्र। पुण्यात पालिकेजवळ वसंत मोरेंचं घोड्यावर बसून आंदोलन। आमचं आव्हान असेल देवेंद्र फडणवीस यांना की तुम्ही वर्षामधनं जेव्हा निकाल मंत्रालयात द्यायला किंवा घोडागाडी किंवा बैलगाडीतनं या किंवा घोड्यावरनं जा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर सवाल। तुमच्या मन की बात खूप झाली, आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ञांची मन की बात ऐका। राज ठाकरेंचा हा कोचक सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखायला लागले। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीचे प्रयत्न करावे। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजपच्या नवनाथ बन यांचीही टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। खरं तर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा। शरद पवार यांची ही पोस्ट। पंतप्रधानांच्या आवाहनाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड असा प्रतिसाद। रोहित पवार यांचं खोचक ट्विट। सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर। 15 ते 20 मे दरम्यान यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार। विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा होणार। निवडणूक झाल्यावरती ते बोलतायत त्यांच्या मंत्र्यांचे ताफे कमी करणार का? जनतेने सर्व काही करावं तर सरकारनं काय करावं? शेअर मार्केट, जॉब यावर काय परिणाम होणार याचा विचार केलाय का? वर्क फ्रॉम होम मध्ये वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाणार, पुढचं नियोजन काय आहे? विशेष अधिवेशनाची मागणी योग्य आहे असं म्हणत मोदींच्या आवाहनावर आदित्य ठाकरे यांची टीका। देश चालवण्यात मोदी अपयशी ठरले। राहुल गांधी सांगत होते तेव्हा दुर्लक्ष केलं, आता मोदींना उशिरा सुचलेलं शहाणपण। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचीही टीका। आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही, ते पूर्ण फेल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सल्ला भारताच्या जनतेला देण्यापेक्षा त्यांनी सत्तेतूनच दूर व्हावं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं त्यानंतर आता नेत्यांच्या दौऱ्यांना चाप बसणार आहे। बघूयात काय घडतंय। देशात 2 महिने पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध। 60 दिवसांचा कच्चा तेल आणि गॅस तर 45 दिवसांचा एलपीजीचा साठा शिल्लक। पेट्रोल पंपांवरती गर्दी करण्याची काही गरज नाही, केंद्र सरकारची ही माहिती। विधिमंडळाच्या 12 आमदारांच्या प्रस्तावित जपान दौरा रद्द तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। जपानच्या 2 राज्यांमधील राज्यपालांकडून भेटीचं होतं निमंत्रण। मोदींच्या आवाहनानंतरही अमित साटम यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यामध्ये 25 गाड्यांचा ताफा। स्वतःसाठीच्या 2 गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या एकूण 25 गाड्यांचा या ताफ्यामध्ये समावेश। काँग्रेसकडून भाजप नेत्याच्या गाड्यांच्या ताफा असलेला व्हिडिओ ट्विट। भाजप नेते सौभाग्यसिंह ठाकूर मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक निगमचे अध्यक्ष बनले, त्यानंतर त्यांनी रॅली काढलेली। अब की बार तोंड दाबून बुक्क्यांचा मार। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावरती अमोल कोल्हेंची कवितेतून टीका। मोदींच्या आवाहनावरती खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल। कुणी असेल जात्यात, कुणी असेल सुपात, 12 वर्षांचा मनमानी कारभार, आता जनतेने का सोसावा त्याचा भार? आठवा बस हुई महंगाई की मार, अब की बार। देशभक्तीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार, तोंड दाबून बुक्क्यांचा मार। मध्यम वर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही, ते साथ देतील, पण 20-30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचं काय? मुख्यमंत्र्यांनी आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ही कमी करायला हवी। फक्त 1 गाडी आणि 1 अंगरक्षक देण्यात यावा। सत्ताधाऱ्यांनीही राष्ट्रप्रथम हे धोरण आता कृतीत उतरवावं ही अपेक्षा। जयंत पाटील यांचं हे वक्तव्य। आधी स्वतः उधळपट्टी केली आणि आता काटकसर करा असं सांगतायत। निवडणुकांमध्ये खर्चाचा धुमाकूळ केला, आधी स्वतःपासून बचतीची सुरुवात करा। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हा हल्लाबोल। केवळ निवडणुका चालू आहेत,
धुमाकूळ केला निवडणुकीचा, खर्चाचा धुमाकूळ केला, इंधन प्रचंड वापरलं. आता काटकसर सांगतायत. हे काही बरोबर नाही. काटकसर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी दिला होता, त्यावर टीका करणार का? नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मक घ्या. मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया समोर. त्याच्यामध्ये या ठिकाणी सोनं चांदी विदेशातनं आयात करण्याऐवजी आपल्या देशातलं सोनं चांदीच त्या ठिकाणी आपल्या फिरलं पाहिजे. विदेशात पैसे देऊन काय उपयोग आहे? स्वदेशीचा नारा अनादी कालापासून आपल्या पूर्वजांनी दिला आणि आता माननीय मोदीजींनी दिला आणि महात्मा गांधीजींनी हाच नारा दिला होता. तर महात्मा गांधीवर टीका करतील का बाळासाहेब थोरात आणि विरोधक? मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा लंडन पॅरिस दौरा रद्द. देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 3 महिन्यांपूर्वी कौटुंबिक परदेश सहल ठरवण्यात आलेली. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आलेला.